आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्येमध्ये मी शेफ पराग कांदेरे तुमचं स्वागत करतो. तसं बघायला गेलं तर आम्ही शेफ लोक जी असतो ना त्यांना आम्हाला सगळंच येत असतो. जॅपनीज, चायनीज, अमेरिकन, इंडियन सगळंच काही. पण आमच्यातला प्रत्येक शेफ हा एखाद्या पर्टिक्युलर कुझिनचा फॅन मात्र नक्की असतो. आता हे मी तुम्हाला सांगायची गरज नाहीच आहे की आता माझा हातखंडा कशात आहे तर ते म्हणजे कन्फेक्शनरीमध्ये. तसं बघायला गेलं तर मी जातीचा पेस्ट्री शेफ आहे. वेल आता जातीचा पेस्ट्री शेफ का? कारण केक झाले, बिस्किट्स झाले, डेझर्ट्स झाले, या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या मी जास्त आवडीने आणि जास्त पॅशनेटली करत असतो. हे सगळं मी तुम्हाला का सांगतोय कारण आता 2 दिवसावर ख्रिसमस आलाय हो. त्याची प्रिपरेशन करायला पाहिजे, त्याच्यासाठी नवीन नवीन रेसिपीज सुचल्या पाहिजेत आणि त्या करून बघितल्या पाहिजेत, त्या तुमच्याशी शेअर केल्या पाहिजेत. माझी तयारी मागच्या महिन्यापासून चालू आली होती. 2 फॅन्टॅस्टिक रेसिपीज आज तुम्हाला दाखवणार आहे स्पेशल ख्रिसमससाठी. बघूयात त्या रेसिपीज काय आहेत. आपली आजची पहिली रेसिपी आहे स्पाइस्ड कॅरट अँड राईस पुडिंग. त्या पहिल्या रेसिपीसाठी साहित्य काय घेतलंय बघून घेऊयात आणि देन वी स्टार्ट विथ द प्रोसेस. इथं आपण घेतलंय किसलं गाजर, दूध, पुदिन्याची पानं, भिजवलेला राईस, मध, बेदाणे, बटर, चेरीज, कंडेन्स मिल्क, स्ट्रॉबेरी जॅम, जायफळ आणि दालचिनीची पूड आणि थोडीशी कस्टर्ड पावडर. हा सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करू, या कढईमध्ये आपण हे जे इथं बटर घेतलंय साधारणतः 1.5 ते 2 चमचे बटर आणि या बटरवर आपण घालणार आहोत हे जे मध आपण घेतलंय ते मध. साधारणतः 3 टेबलस्पून. आणि आता मध आणि बटर थोडंसं त्याला हीट मिळाली की त्याच्यामध्ये आपण परतून घेणार आहोत आपला तांदूळ आणि ग्रेट केलेलं गाजर. इथं आपण जे दूध घेतलंय तर ते थोडंसं आपण तापवून घेतलंय. 120 डिग्री सेंटीग्रेडचं टेम्परेचर असलं पाहिजे म्हणजे दूध फाटणार नाही. आता तुम्ही बघताय की आता मध आणि बटर याला चांगली हीट आलेली आहे. याच्यामध्ये आपण घालून घेऊ हा भात. आपण भात घेतलाय तो साधारणतः 6 ते 7 टेबलस्पून भात घेतलेला आहे. 100 ग्रॅम. आणि या भाताबरोबर आपण परतून घेणार आहोत हा गाजराचा कीस. आता हे 2 परतत असताना आपण काय करूया त्याच्यामध्ये दालचिनी आणि आपल्या जायफळाची पूड जी आपण घेतली तर ती घालून घेऊ. जस्ट 2 चिमटी. स्पाइस्ड कॅरट पुडिंग जरी असलं तरी त्याच्यामध्ये गरम मसाला वगैरे वापरायचा नाही, स्वीट स्पाइसेसचा वापर करायचा. त्याच्यामध्ये जायफळ आणि दालचिनी जे आपण युजली आपल्या डिझर्ट्समध्ये वगैरे वापरतो आणि त्यांनी त्याला एक फॅन्टॅस्टिक असा स्पायसी असा फ्लेवर सुद्धा येतो आणि त्याची चव सुद्धा फार भन्नाट लागते. आता तुम्ही बघता की गाजरामधले ज्युसेस जे आहेत तर ते असे चांगले मस्त रिलीज व्हायला लागलेत. आता याच वेळेस आपण त्याच्यामध्ये हे जे बेदाणे जे आहेत तर ते घालून घेऊ. थोडेसे बेदाणे वरनं गार्निशसाठी वगळून ठेवूयात आपण. आता हा भात जो आहे तर तो आपण ऑलरेडी 20 मिनिटं मी त्याला भिजवून घेतलेलं होतं आणि गाजर जे आहे त्यातले ज्युसेस चांगले रिलीज व्हायला लागलेत. मी आता या मिश्रणाला अजून थोडासा वेळ त्याला चांगला परतून घेतो
म्हणजे गाजरामधले सगळे ज्युसेस रिलीज झाले आणि जायफळ आणि दालचिनीच्या पुडेचा जो फ्लेवर जो आहे तो सगळ्यात शीतामध्ये गेला की नंतर त्याच्यामध्ये आपण दूध घालून त्याला कुक करणार आहोत। तुम्ही बघताय की आता भात आणि किसलेलं गाजर जे आहे ते असं चांगलं कंबाईन झालं, त्यातले सगळे ज्युसेस ऑलमोस्ट रिड्यूस झालेले आहेत। आपण यातले ज्युसेस रिड्यूस का केले म्हणजे त्यातलं मॉइश्चर जे आहे ते काढून का टाकलं, कारण आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत दूध आणि कंडेन्स मिल्क आणि त्यामुळे त्याच्यामधला रिचनेस वाढेल आणि ते दूध ॲब्सॉर्ब होऊन आपला भात शिजेल। त्याच्यामध्ये दूध, तर आपण अर्धा लिटर दूध याच्यामध्ये घातलेलं आहे। भात जसा जसा शिजायला लागेल तसं असं आपल्याला कळेल की आपल्याला दूध अजून घालायची गरज आहे का नाही। शक्यतो गरज लागणार नाही, कारण हा जो भात जो आहे तो आपण रेग्युलर घरी वापरतो जो तांदूळ आपण घेतलेला आहे, त्यामुळे त्याला शिजायला एक साधारण 7 ते 8 मिनिटं लागतात आणि त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात पाणी किंवा दूध ॲब्सॉर्ब होत नाही। आता राईस जोपर्यंत शिजतोय इन द मीन टाईम आपण काय करू, थोड्याशा चेरीज वगैरे आपण चॉप करून घेऊ, म्हणजे त्या चेरीज सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये घालता येतील। इथं आपण ज्या चेरीज घेतल्यात लवली, आता चेरीज सुद्धा आपण याच्यामध्ये घालून घेऊ। भात शिजायला साधारणतः 7 ते 8 मिनिटं लागतील, तर त्यामुळे त्याला 7 ते 8 मिनिटं झाकण न ठेवता त्याला आपण चांगलं शिजवून घेऊयात। झाकण ठेवलं त्यातलं मॉइश्चर परत त्याच्यामध्येच जाईल आणि ते आपल्याला नकोय। याची कन्सिस्टन्सी अशी पाहिजे की जेणेकरून आपण या बाउलमध्ये राईस पुडिंग घालून त्याला आपण उलटं करून प्लेटमध्ये आपण त्याला सर्व करू शकू। इथपर्यंत त्याला आपण थिक करून घेणार आहोत। तुम्ही बघताय की आता हा जो भात जो आहे तो सुद्धा ऑलमोस्ट शिजलेला आहे आणि आता या स्टेजला आपण काय करणार आहोत, याच्यामध्ये अजून एक इंटरेस्टिंग इन्ग्रेडियंट त्याच्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत, ते म्हणजे स्ट्रॉबेरीचा जॅम। जॅम जो आपण मार्केटमधून घेऊन येतो त्याच्यामध्ये थोड्याशा गुठळ्या असतात, तर त्यामुळे त्याच्या गुठळ्या ज्या आहेत त्या थोड्याशा इव्हन त्याची कन्सिस्टन्सी करून आपण त्याच्यामध्ये घालायचं आहे, म्हणजे आपल्या पुडिंगमध्ये चांगलं मिक्स होईल। लवली। जॅम नंतर याच्यामध्ये घालणार आहोत आपलं सगळ्यांचं आवडतं कंडेन्स मिल्क। साधारणतः एक 2 ते 2.5 किंवा 3 टेबल स्पून जेवढं तुम्हाला कंडेन्स मिल्क आवडत असेल त्याप्रमाणे। आणि कंडेन्स मिल्क घातल्यानंतर हे जे राईस पुडिंग जे आहे तर ते असं कंबाईन होण्यासाठी आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत थोडीशी कस्टर्ड पावडर। आता ही जी कस्टर्ड पावडर जी आहे ती जस्ट अशी आपल्याला स्प्रिंकल करायची आहे। कस्टर्ड पावडरमध्ये 2 गोष्टी होतात, एक तर आपलं पुडिंग जे आहे तर ते चांगलं कंबाईन सुद्धा होतं, आपल्याला जी याची थिक कन्सिस्टन्सी पाहिजे ती सुद्धा होते आणि कस्टर्डमधला व्हॅनिलाचा फ्लेवर जो आहे तो सुद्धा याच्यामध्ये मिक्स होऊन आपल्या पुडिंगची लज्जत वाढते। आता हे पुडिंग जे आहे तर तुम्ही गरम गरम जर सर्व करणार असाल तर कन्सिस्टन्सी अशीच असून दे, नाहीतर गार करणार असाल सेट करणार असाल, कारण कस्टर्ड पावडरनी कसं होतं की तुम्ही रेफ्रिजरेटरमध्ये जेव्हा तुम्ही ठेवाल तेव्हा ते सेट होतं, मग याची कन्सिस्टन्सी थोडीशी पातळ पाहिजे, म्हणजे थिन पाहिजे, जेणेकरून कस्टर्ड पावडर त्याला चांगली बाइंड करेल आणि जसं असं याचं टेम्परेचर कमी कमी होत जाईल तसं ते फ्रीजमध्ये चांगलं सेट होईल। वेल, आपलं राईस पुडिंग जे आहे ते झालेलं आहे। आता मी या बाउलमध्ये काढून घेतो, त्याला गार्निशिंग वगैरे करून घेतो। इन द मीन टाइम तुम्ही याचं साहित्य आणि कृती पटकन लिहून घ्या। स्पाइस्ड कॅरेट पुडिंग बनवण्यासाठी लागणारं साहित्य 2 ते 3 गाजरांचा किस, अर्धा ते पाऊण लिटर दूध, मध, भिजवलेले तांदूळ, पुदिन्याची पानं, बटर, कंडेन्स्ड मिल्क, कस्टर्ड पावडर, स्ट्रॉबेरी जॅम, चेरीज, जायफळ आणि दालचिनी पूड। कृती: प्रथम एका कढईमध्ये 1.5 ते 2 चमचे बटर गरम करून त्यामध्ये 3 चमचे मध एकजीव करून घ्यावा। त्यामध्ये भिजवलेला तांदूळ, गाजराचा किस, दालचिनी, जायफळ पूड आणि बेदाणे घालून मिश्रण परतून घ्यावं। त्यामध्ये दूध घालून ते 7 ते 8 मिनिटांसाठी शिजवून घ्यावं। या मिश्रणामध्ये चेरीचे तुकडे, स्ट्रॉबेरी जॅम, 2 ते 3 चमचे कंडेन्स्ड मिल्क आणि कस्टर्ड पावडर घालून शिजवून पुडिंग सर्व्ह करावं।
स्पाइस कॅरेट आणि राईस पुडिंगच्या रेसिपी नंतर आता आपण एक इझी रेसिपी करणार आहोत. 5 स्टार हॉटेल्सच्या बुफेजमध्ये तुम्ही जेव्हा बघता की असे रंगेबिरंगी कलरफुल असे टार्ट्स असतात, छोटे छोटे केक्स असतात, त्याच्यावर मस्तपैकी गार्निश केलं असतं. असं आपल्याला वाटतं की अरे काय अवघड प्रकार आहे. तसं अजिबात नाही आहे. थोडीशी कल्पकता वापरली आणि त्याच्यावर थोडीशी माहिती असेल तर अशाच पद्धतीचे रंगीबेरंगी टार्ट्स तुम्ही तुमच्या घरी सो करू शकता. कसे ते बघूयात, पण त्या टार्ट्ससाठी लागणारं साहित्य आधी बघू. देन विल स्टार्ट विथ द प्रोसेस. रेग्युलर कुकिंग चॉकलेटचे कर्ल्स घेतलेत मी इथं करून. व्हिपिंग क्रीम जे मी व्हिप करून घेतलंय. टार्टचे शेल्स आहेत जे मार्केटमध्ये आजकाल रेडीमेड सो मिळतात आणि तुम्ही घरच्या घरी सो बनवू शकता. ते कसे तुम्हाला नंतर सांगतो. सफरचंद, ग्लेज चेरीज, काळी द्राक्ष आणि रेग्युलर आपली हिरवी द्राक्ष. चला आपण कृतीला सुरुवात करूयात. तुम्ही बघितलं असेल की आता माझ्या मागची बॅकग्राऊंड जी आहे ती वेगळी आहे, कारण इथं या रिसॉर्टमध्ये आल्यानंतर इतक्या ठिकाणी प्रत्येक कोपरा या रिसॉर्टचा इतका सुंदर आहे की एक रेसिपी तिकडं, एक रेसिपी इकडं, असंच मला सहज वाटलं की आता वेगवेगळ्या रेसिपी करतोय तर वेगवेगळ्या लोकेशन्सला का नाही. चला कृतीला सुरुवात करूयात. इथं व्हिपिंग क्रीम जे घेतलं ते व्हिप करून घेतलेलं आहे. टार्ट शेल्स तयार आहेत. सुरुवात करूयात आपण हे फ्रूट्स जे आहेत तर ते कापून घेण्यापासून. हे जे सफरचंद आहे, आता हे सफरचंदाचे आपण स्लायसेस करून घेणार आहोत. मस्त गोड एकदम सफरचंद. आणि आता ही जी द्राक्ष जी आहेत तर ती आपण हाल्स मध्ये कट करणार आहोत. हाल्स म्हणजे याचा अर्धा भाग करणार आहोत. त्याला जस्ट असे 2 तुकड्यामध्ये आपण कट करणार आहोत. मग आपण इथं जे आता व्हिपिंग क्रीम घेतलेलं आहे तर त्या जागी त्या व्हिपिंग क्रीमला तुम्हाला अजून इंटरेस्टिंग करायचं असेल तर मग त्या व्हिपिंग क्रीमचं तुम्ही एखादं मँगो पॅशन फ्रूट मूस करून घेतलं किंवा स्ट्रॉबेरी मूस करून घेतलं किंवा जस्ट चॉकलेट मूस करून घेतलं तर ते मूस सो तुम्ही या टार्टसाठी वापरू शकता. या टार्ट शेल्सवर आपण जेव्हा क्रीम पाईप करू किंवा त्याच्यावर आपण क्रीम लावू आणि फळं लावू त्याच्यातलं सगळं मॉइश्चर जे आहे तर ते या टार्ट शेल्सच्या वरच्या भागाला लगेच असं सोक करतं आणि सोक केल्यामुळे हे टार्ट शेल्स सॉगी होतात आणि जास्त वेळ जर राहिलं तर हे टार्ट्स खूप असे मऊ पडतात. त्यामुळे तुम्हाला जर हवं असेल की तुमचे टार्ट शेल्स जास्त वेळ क्रिस्पी राहावेत, तुम्हाला एक ट्रिक सांगतो. वेळा तुम्हाला माहिती आहे मी तुम्हाला नेहमी अशा काही टिप्स देत असतो. काय करायचं, हे जे कुकिंग चॉकलेट जे आहे तर ते मेल्ट करायचं. मेल्ट केल्यानंतर तसंच मेल्टेड चॉकलेट ब्रशनी या सगळ्या साईडला लावायचं आणि हे टार्ट शेल्स फ्रीजमध्ये ठेवायचे. त्यांनी काय होतं की चॉकलेटचा लेअर याच्यावर कडक होतो आणि मग याच्यावर तुम्ही क्रीम लावल्यानंतर किती जरी वेळ तुम्ही ठेवलं तरी सुद्धा ते अजिबात सॉगी होत नाही. आता ही काळी द्राक्ष जी आहेत तर ती आपण कापून झालेली आहेत. आता ही हिरवी द्राक्ष मी स्लाइस करून घेतो. सफरचंद स्लाइस करून झालेलं आहे. काळी द्राक्ष स्लाइस करून झालेली आहेत. हिरवी द्राक्ष स्लाइस करून घेतो. एक 2 ते 3 मिनिटं लागतील. इव्हन आता आपले फ्रूट्स सगळे आपण कट करून ठेवलेत. आता या प्लेटमध्ये आपण काय करू, हे टार्ट शेल्स जे आहेत तर त्याच्यावर व्हिपिंग क्रीम त्याच्यामध्ये भरून त्याला थोडंसं स्मूथन करून असं अरेंज करून ठेवू. नंतर त्याच्यावर आपल्याला फळं सगळी अरेंज करून गार्निश करायचं आहे. आता ही जी 8 टार्ट शेल्स जी आहेत तर ती आपण 4 वेगवेगळ्या फळांनी, रादर 3 वेगवेगळ्या फळांनी आणि चॉकलेटनी आपण त्याला गार्निश करणार आहोत. तुम्ही ब्लॅक फॉरेस्ट पेस्ट्री पाहिली असेल तर ते ब्लॅक फॉरेस्ट सारखं आपण आता ब्लॅक फॉरेस्ट टार्ट्स करणार आहोत. त्यासाठी हे जे चॉकलेट कर्ल्स जे आहेत तर ते आपण या व्हिपिंग क्रीमवर असे आपण सेट करू आणि मग त्याच्यावर या ग्लेज्ड चेरीज
हे झाले आपले ब्लॅक फॉरेस्ट टार्ट्स. आणि आता आपण करूयात ऍपल टार्ट्स. ऍपलचे पीसेस जे आपण कापलेत तर त्याचा असा आपण छान फॅन करणार आहोत. आणि तो फॅन जो आहे तो असा या क्रीमवर अरेंज करणार आहोत. आणि त्याच्या पुढे जस्ट एक छोटी चेरी. आता तुमच्या डोक्यात प्रश्न पडला असेल की या सफरचंदाचे तुकडे काळे होणार नाहीत का? तर थोडंसं लिक्विड ग्लुकोज किंवा जे आपलं आजकाल केक ग्लेज मिळतं थोडंसं पातळ करून त्याचा एक छोटासा लेअर जर या सफरचंदावर लावला तर हवेशी त्यांचा कॉन्टॅक्ट होत नाही आणि ऑक्सिडेशन होत नाही, जेणेकरून आपली सफरचंद जी आहेत ती काळी होत नाहीत. आता ही जी ग्रेप्स जी आहेत तर ती अशी या सगळ्या साईडनी आपण अरेंज करून घेऊ. आणि मध्ये एक छोटीशी चेरी. आता तुम्हाला कळलं असेल की याची प्रोसेस जी आहे ना खूप सोपी आहे. तुम्ही म्हणत असाल की शेफनी अजूनही आम्हाला हे टार्ट शेल्स कसे करायचे ते सांगितलेलं नाहीये. तर आता टार्ट शेल्स करणं जास्त काय अवघड नाहीये, पण त्याच्यासाठी प्रिसाईज रेसिपी वापरणं मात्र अतिशय गरजेचं आहे. हे टार्ट शेल्स जे आहेत ते थोडेफार बिस्किटासारखे असतात. बिस्किटासारखेच ते असे क्रिस्पी असतात. आणि ते टार्ट शेल्स करण्यासाठी प्रमाण लिहून घ्या. 1 पार्ट म्हणजे आता तुम्ही 100 ग्रॅम जर साखर घेतली तर त्याच्यामध्ये 200 ग्रॅम बटर घ्यायचं आणि 400 ग्रॅम मैदा घ्यायचा. या तिन्ही गोष्टी एकत्रितरित्या क्रमल करायच्या. जी साखर जी घ्याल ती मात्र तुम्हाला आयसिंग शुगर घ्यायला लागेल किंवा पावडर शुगर घ्यायला लागेल. या तिन्ही गोष्टी एकत्र क्रम्बल करायच्या आणि त्या एकत्रित कंबाईन होण्यासाठी त्याचा डो फॉर्म होण्यासाठी त्यात थोडंसं मॉइश्चर लागेल. जे व्हेजिटेरियन आहेत त्यांनी थोडंसं डबल क्रीमचे 1-2 चमचे घातले आणि जे नॉन व्हेजिटेरियन आहेत तर त्यांनी अंड्याचा पिवळा भाग जो आहे थोडासा बीट करून घालून त्याला थोडंसं मळून घेतलं. जास्त मळायचं नाही. मैद्यामधलं ग्लुटन फॉर्म होता कामा नये, नाहीतर आपले टार्ट शेल्स जे आहेत तर ते असे आकुंचन पावतील. जेव्हा बेकिंग करतो आपण ते असे छोटे होतील. तर त्यामुळे त्याच्यामध्ये अजिबात मळणं वगैरे जी प्रोसेस जी आहे तर ती अवॉइड करायची. आणि तो डो जो आहे तो फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवून द्यायचा. जेव्हा टार्ट्स करायचे बाहेर काढायचा, त्याला लाटायचं. साधारणतः 3 ते 4 मिलीमीटर या थिकनेसपर्यंत त्याला लाटायचं आणि टार्ट शेलच्या वरती ठेवून सगळ्या साईडनी त्याला असं दाबून ते टार्ट्स बेक करायचे. ब्लाइंड बेकिंग म्हणजे ॲल्युमिनियम फॉइलमध्ये थोडंसं एक तांदूळ घालून त्याच्यावरती ठेवून द्यायचे आणि ते टार्ट शेल्स बेक करायचे. बेक केलेले टार्ट शेल्स तुम्हाला हवाबंद डब्यामध्ये बरेच दिवस स्टोअर करता येतात. आता शेवटचा टार्ट राहिलाय, त्याच्यावर आपण लावणार आहोत हे काळी द्राक्ष. तुम्ही पाहत 15 ते 20 मिनिटात, जेमतेम 15-20 मिनिटात आपण 4 वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट टार्ट्स केले. कारण आपल्याकडे फ्रूट्स होती, व्हिप क्रीम होतं, चॉकलेटचे कर्ल्स होते आणि टार्ट शेल्स तयार होते. पंचतारांकित रेस्टॉरंट्समध्ये किंवा हॉटेल्समध्ये मिळणार आपण जे बुफेसमध्ये डिझर्ट्स बघतो, रंगीबिरंगी डिझर्ट्स, ते बघून आपल्याला खूप असं छान वाटतं. घरच्या घरी करून बघा. त्यासाठी साहित्य आणि कृती लिहून घ्या. फ्रूट टार्ट्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: सफरचंद, काळी द्राक्ष, हिरवी द्राक्ष, चेरीज, फ्रेश व्हिप्ड क्रीम, टार्ट शेल्स आणि चॉकलेट कर्ल्स. कृती: सफरचंद आणि द्राक्षांचे तुकडे करून घ्यावेत. टार्ट शेल्स मध्ये व्हिप्ड क्रीम भरावं. त्यातल्या 2 शेल्स मध्ये चॉकलेट कर्ल्स घालून त्यावर चेरीजचे तुकडे घालावेत. दुसऱ्या 2 शेल्स वर सफरचंद आणि चेरीजचे तुकडे घालावेत. पुढच्या टार्ट शेल्स मध्ये काळी द्राक्ष आणि चेरीजचं गार्निशिंग करावं आणि उरलेल्या टार्ट शेल्स मध्ये हिरवी द्राक्ष आणि चेरीजचं गार्निशिंग करून फ्रूट टार्ट सर्व्ह करावेत. आता मागच्या वर्षी माझ्या आठवणीप्रमाणे आपला शुक्रवार आला 23 डिसेंबरला. त्यामुळे तुम्हाला ख्रिसमसची प्रिपरेशन करायला जस्ट 1च दिवस मिळालेला होता. पण आता तुम्हाला याच्या 2 रेसिपीज दाखवल्या आहेत, त्याच्या 3 दिवसानंतर ख्रिसमस आहे. बऱ्यापैकी वेळ आहे दोन्ही रेसिपीजची प्रॅक्टिस करायला, तयारी करायला. त्यामुळे रेसिपीज करायला अजिबात विसरू नका. साहित्य आणि कृती तुम्ही बरोबर लिहून घेतलंच आहे. करून बघा आणि तुम्हाला कशा वाटल्या आम्हाला कळवा आमच्या या पत्त्यावर. आम्ही सारे खवय्ये. झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC. झी मराठी @ZNetwork.com. अनफॉर्च्युनेटली
24 तारखेला आणि 25 तारखेला मी तुम्हाला भेटणार नाहीये, त्यामुळे इन ॲडव्हान्स तुम्हाला सगळ्यांना माझ्यातर्फे आणि आमच्या सगळ्या टीमतर्फे ख्रिसमसच्या शुभेच्छा. मागच्या वर्षी सुद्धा आपण एक आउटडोअर शूट केलेलं होतं आणि आउटडोअरच्या अशा मस्तपैकी निसर्गरम्य वातावरणात आपण ख्रिसमसच्या आणि न्यू इयरच्या रेसिपीज केलेल्या होत्या. आठवतंय तुम्हाला? तसं आता पुढच्या आठवड्यामध्ये सुद्धा न्यू इयर ईव्हसाठी काही स्पेशल रेसिपीज मी डिझाईन करून ठेवलेल्या आहेत, पण त्या आता मी तुम्हाला सांगणार नाहीये. त्यासाठी तुम्हाला पुढच्या आठवड्यापर्यंत थोडासा पेशन्स ठेवायला लागेल. भेटूयात पुन्हा पुढच्या आठवड्यामध्ये. तोपर्यंत बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्येमध्ये. बाय, मस्त खा, स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला उद्या क्रिसमस, तर आज तुम्ही आम्हाला कुठले स्पेशल डिशेस दाखवताय? मी आज तुम्हाला पंपकिन मफिन, ओ वा, तांबड्या भोपळ्याचे मफिन आम्ही सारे खवय्ये. आणि ओट कॉर्नफ्लेक कुकीज दाखवणार आहे. म्हणजे बोथ आर व्हेरी हेल्दी